मिळते पावसा पाण्यासंदर्भातली बातमी। तुफान पाऊस सुरू झालेला आहे। मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आताची जी व्हिडिओ क्लिप पाहिली अशा प्रकारे राज्यात आता पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी अक्षरशः पावसाने जोरदार हजेरी देखील लावलेली आहे। बहुतांश भागात पाऊस हा वाढत चाललेला आहे। तसेच आता कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील, कोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण हे जास्त प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे, सर्व जिल्ह्यांची नावे तालुक्याची नावे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। सध्या जर विचार केला तर आता मान्सूनसाठी आता काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत, कारण आता काही दिवसातच राज्यात मान्सून देखील येण्याची आता दाट शक्यता तर पाहायला मिळत आहे। कारण आता पावसाळा येण्यासाठी फक्त कमी जास्त जर म्हटलं तर 1 महिन्याचा कालावधी आहे। मात्र आता सध्या स्थितीला अवकाळी पावसाचा प्रभाव हा राज्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असून अवकाळी पावसाचा तडाखा आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात काही तासानंतर देखील जे आहे ती पाहायला मिळणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहील त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत। चॅनलला जे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकतील त्यांना रोज हवामान अंदाज पाहायला मिळेल। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा जो अंदाज असेल तो सर्वात आधी आपण देण्याचा प्रयत्न करू। तर इकडे बघा, आता सध्या स्थितीला विचार केला तर काही तासात पावसाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे। आता पावसाचे ढग हे सक्रिय होत चाललेले आहेत। यामध्ये आता मराठवाड्यात देखील पावसाची हजेरी चांगली लागतानाचं चित्र हे पाहायला मिळणार आहे। तर इकडे बघू शकता पुढच्या काही तासामध्ये जो आपल्याला इकडे कळंबचा भाग पाहायला मिळत आहे, केज परळी असेल या ठिकाणी तुरळक भागात पाऊस राहील। काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे। केज तालुक्यात बीड जिल्ह्यात अक्षरशः पावसाने झोडपलेले आहे। केज तालुक्यातील काही उत्तरेकडील भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती, त्यामुळे बीड जिल्ह्यातील या भागात पाऊस झालेला आहे। मात्र अशाच प्रकारे पावसाचा जोर वाढत जाणार आहे। आता जो चौसाळ्याचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण हे वाढणार आहे, त्यामुळे जेवढे येईल तेवढे सतर्क राहणे ही गरजेचेच आहे। चौसाळ्याच्या भागात देखील पावसाचं वातावरण राहील। तर इकडे बर्दापूर, अहमदपूर, परळीच्या भागात देखील पाऊस राहणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा हवामान अंदाज पाहायला मिळेल। पुढच्या तासात कसं वातावरण राहील ते पाहायला मिळेल, कारण अचानकपणे आज पावसाने जोर धरलेला आहे। हा पाऊस आता पुढील काही दिवसात आणखीन वाढण्याची शक्यता ही दाट पाहायला मिळत आहे। गारपिटीचे चान्सेस देखील आहेत, पण कुठे आहेत ते आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता करमाळा, कर्जतचा भाग असेल, जामखेडचा भाग असेल या भागातील देखील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या लाईव्ह मध्ये कमेंट केलेल्या होत्या। आता ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे म्हटलं त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ। तसेच इकडे बघू शकता जो कर्जत, जामखेड, करमाळाचा भाग असेल या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सक्रिय होणार आहे। सध्या स्थितीला काही ढग हे सक्रिय होत चाललेले आहेत। अधिक पावसाचे ढग जामखेड पासून ते कळंब, चौसाळा, केज, बर्दापूरच्या भागापर्यंत हे सक्रिय झालेले आहेत। यामुळे कोणत्याही क्षणी या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल। तसेच इकडे कर्जतचा काय भाग असेल, कर्जतच्या भागाचा विचार केला, श्रीगोंदा, राळेगावचा भाग आहे, कडा, जामखेड या ठिकाणी स्थानिक वातावरण सक्रिय होऊन पुढच्या 2 तासात पावसाचा जोर वाढणार आहे। होय, आता ही बातमी तुम्ही एकदम खरी ऐकत आहेत, कारण की या ठिकाणी आता सध्या स्थितीला आपल्याला ढगांचे प्रमाण वाढतानाच पाहायला मिळत आहे। यामध्ये राळेगाव, कडा असेल, जामखेड, कर्जतचा भाग असेल या ठिकाणी पाऊस राहील। तुम्ही इकडे मॅपकडे लक्ष द्या, तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे समजून जाईल। तसेच पाऊस कुठे सुरू आहे आपण ते पाहूयात। तर केज तालुक्यातील काही भागात सध्या पाऊस सुरू आहे। धारूरच्या देखील काही भागात, मात्र सर्वदूर भागात नाहीये। काही भागामध्ये आता सध्या स्थितीला वातावरण सक्रिय असून पावसाला सुरुवात झालेली आहे। अंबेजोगाईचा भाग असेल, परळीचा भाग असेल या ठिकाणी पावसाला ही सुरुवात होणारच आहे। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल। आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे ते तर सांगणारच आहोत, मात्र सध्या स्थितीला कोणत्या भागात पाऊस सुरू आहे ते आपण पाहत आहोत। तर इकडे वडूदचा भाग आहे, मायनीच्या भागात आता पावसाला पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर कडाच्या उत्तरेकडील, पूर्वेकडील भागात पाऊस हा अक्षरशः सुरू झालेला आहे। विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर इकडे सांगोलीचा भाग आहे, पंढरपूरचा भाग असेल या ठिकाणी पुढच्या काही तासानंतर वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह म्हणजे मेघगर्जनेसह पाऊस या ठिकाणी राहणार आहे। यामध्ये सांगोली, पंढरपूर, पिलो, अकलूजचा भाग असेल या ठिकाणी पावसाची हजेरी लागणारच आहे, त्यामुळे सतर्क राहा। तसेच इकडे सांगली, कोची, जतचा भाग असेल, तासेगावचा भाग असेल, इस्लामपूर, कोडोली या भागात आता सध्या स्थितीला जास्त ढग नाहीत। मात्र तासेगावच्या भागात, कोचीच्या उत्तरेकडील भागात म्हणजे विटाच्या आसपास थोडेसे ढग आहेत। विटाच्या आसपास पावसाळी वातावरण सक्रिय होईल। मात्र इकडे तासेगावचा भाग असेल, कोडोली, सांगली, कोची, जतच्या भागात आता जरी पावसाचे ढग नसले तरी रात्री उशिरापर्यंत चांगलं वातावरण सक्रिय होणार आहे। या ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे
उत्तरेकडील वडूद साताराचा भाग असेल, या भागामध्ये वाईचा भाग असेल, लोणारच्या भागामध्ये देखील पाऊस हा आपल्याला हजेरी लावतानाच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यात हा पावसाळी वातावरण आता चांगल्या प्रकारे जे आहे ती वाढत चाललेलं आहे. त्यामुळे सतर्क राहा. कोणत्याही ठिकाणी विजांचा कडकडाट अधिक राहू शकतो. मुसळधार पावसाचे वातावरण हे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला सक्रिय झालेले आहे. अतिशय मुसळधार स्वरूपाचं वातावरण हे बंगालच्या किनारपट्टीचे जे आहे ते पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे वातावरण जर राज्यात सरकले तर खूपच मुसळधार पाऊस, गारपिटीची शक्यता जास्त देखील पाहायला मिळू शकते. मात्र आता सर्व अंदाजावर आपण लक्ष ठेवून आहोत. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्की पाहायला मिळेल. आता पुढच्या येत्या 2 तासात सतर्क राहा. काही जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे, तर तुम्हाला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. इकडे बघा. आता सध्या स्थितीला जर विचार केला तिकडे जो सावंतवाडीचा भाग आहे, सावंतवाडीच्या भागाचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागामध्ये पाहायला मिळू शकते. जेवढं येईल तेवढं सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस राहणार आहे. तसेच इकडे निपाणी गारगोटीचा भाग असेल, या भागामध्ये देखील पाऊस राहील. गोकाकचा भाग असेल, निपाणीच्या बहुतांश भागात, तसेच इकडे सागेश्वराचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सर्व जिल्ह्यांची तालुक्यांची नावे सांगत आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहायला मिळेल. व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता. तर पुढे बघा. इकडे जो फोंडाचा भाग असेल, तसेच इकडे कणकवलीचा भाग असेल, या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे. राधानगरीचा भाग असेल, या भागात देखील पाऊस राहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळू शकतो. पावसाची हजेरी जास्त स्वरूपात लागणार आहे. तसेच इकडे आता आपण तालुक्याची नावे सांगत आहोत. उत्तरेकडील तालुके जर पाहायला गेलं तिकडे कोल्हापूर असेल, संग्रामपूरचा भाग असेल, या ठिकाणी देखील आता संग्रामपूरचा भाग असेल, कोल्हापूरच्या भागामध्ये इचलकरंजीचा भाग असेल, या भागात देखील आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. पाऊस हा चांगल्या स्वरूपाचा राहणार आहे. पोरळाचा भाग असेल, तसेच इकडे कोडोली किनीचा भाग असेल, या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ही आपल्याला जास्त स्वरूपात पाहायला मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह आपल्याला या ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. मलकापूरच्या भागामध्ये देखील पावसाळी वातावरण आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांना सतर्क राहा. म्हणजे विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील पावसाचा मोठा अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच इकडे जो शिरोळचा भाग पाहायला मिळत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळचा भाग असेल, सांगली असेल, मालेगावचा भाग असेल, या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे. शिरोळच्या भागामध्ये सांगलीचा भाग असेल, मालेगावचा भाग असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल. पुढच्या 1 ते 2 तासामध्ये सतर्क राहावे लागेल. असं वातावरण सक्रिय होईल, कारण की वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहा. तुफान पावसाची हजेरी लागू शकते. तसेच इकडे उत्तरेकडील काय भाग पाहायला मिळत आहेत. देसाईगंजचा भाग असेल, तसेच इकडे आष्टाचा भाग असेल, देसाईगंज आष्टा, दगलपूरचा भाग आहे, तसेच इकडे कोची तासगावचा भाग आहे, तसेच इकडे उत्तरेकडील जो पालूचा भाग आहे, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सांगली जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच इकडे साखरपाचा भाग असेल, तसेच इकडे जर विचार केला तर उत्तरेकडील काही भाग पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नगर असेल, अहिल्यादेवी नगरच्या भागामध्ये देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. अहिल्यादेवी नगरच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल. तर इकडे कराड विटाचा भाग आहे, पाटणचा भाग असेल, पाटणच्या भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस राहील. मात्र पावसाचा अक्षरशः जास्त जोर जर विचार केला तर हा पाऊस आपल्याला जतच्या भागामध्ये, तसेच इकडे तासेगावचा भाग असेल, सांगली कोचीचा भाग असेल, या ठिकाणी पाहायला मिळेल. तर इकडे इंदापूरचा भाग असेल, याही ठिकाणी सांगोलेचा भाग आहे. सोलापूरच्या भागात, अक्कलकोट, पंढरपूरच्या भागात देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे. याही ठिकाणी पावसाचं वातावरण चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकतं. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. यामध्ये पंढरपूर, अकलूजचा भाग आहे, एनकी, सोलापूर, अक्कलकोट, आळंदा, तुळजापूर, वैरागच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. याही ठिकाणी आपल्याला पावसाचं जे वातावरण आहे, पाऊस जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. पाऊस व वारा देखील या ठिकाणी आपल्याला सोबत पाहायला मिळू शकतो. तसेच पुढे इकडे धाराशिवचा भाग असेल, इकडे बघू शकता वैराग, कुरुडवाडी, परंडा, धाराशिव, औसा, निलंगा, शिरूर, अंतपालचा भाग असेल, या भागामध्ये लातूर, बर्दापूर, कळंबचा भाग आहे. परंडा, करमाळ्याच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. विजांचं प्रमाण हे अधिक राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहा. विजांचा धोका देखील राहील. यामध्ये जर विचार केला तर पाऊस कमी, मात्र काही भागात विजा व वाऱ्यांचा प्रभाव अधिक पाहायला मिळू शकतो. पाऊस तर राहणारच आहे, मात्र तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी देखील चांगल्या स्वरूपात लागणार आहे. मध्यम
ते जोरदार विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अशा प्रकारचा पाऊस या भागात बरसणार आहे। त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क देखील राहावे, कारण की कोणत्याही क्षणी पावसाचा तीव्र असा जोर आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळेल। तसेच इकडे बर्दापूर, केज, अहमदपूर तसेच मुखेडचा भाग असेल, गंगाखेड, परळी, माजलगावच्या भागात पाऊस राहणार आहे। परभणी, नांदेड, पूर्णा, बसमतच्या भागात पावसाची शक्यता आहे। सेलूचा भाग असेल, परतूर, जिंतूर, हिंगोलीच्या भागामध्ये पाऊस आहे। पुसद, रिसोडच्या भागापर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, त्यामुळे सतर्क राहा। तसेच इकडे जालनाचा भाग असेल, आता काही जालन्याच्या भागात इकडे बघा पैठणचा काही भाग पाहायला मिळत आहे। जालना असेल, पैठण असेल, या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण चांगलं पाहायला मिळणार आहे। पैठण, सेलू, लोणार, जालना, चिखली, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, श्रीरामपूर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। सर्वदूर जरी पाऊस नाही झाला तरी तुरळक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहू शकते। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा अंदाज नक्कीच पाहायला मिळेल। तसेच पुढे इकडे हिंगोलीचा भाग असेल, पुसदचा भाग असेल, यवतमाळ असेल, या भागात देखील पाऊस राहणार आहे। तर लोणार, चिखलीच्या भागात देखील पाऊस राहील। तसेच अकोला, खामगाव, कारंजा, अमरावतीच्या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहा। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता याही ठिकाणी आपल्याला बमतानाचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे अमरावती, आर्वी, नागपूरचा भाग असेल, वरुड, अचलपूरच्या भागात देखील, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे जे काही भाग असतील या भागात देखील पावसाळी वातावरण सक्रिय राहणार आहे। अधिक पावसाचा जोर इकडे बीड जिल्ह्याकडे तर राहणारच आहे। मात्र इकडे विदर्भाचा विचार केला तर देसाईगंजचा भाग असेल, या भागामध्ये गडचिरोलीचा भाग असेल, या भागात देखील राहील। तसेच ताडोबाचा जो भाग आहे, यवतमाळकडील काय भाग असेल या भागात पाऊस राहील। तसेच भंडारा, नागपूरच्या भागात तुरळक ठिकाणी, रायपूरपर्यंत तुरळक ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागू शकते। भाग बदलत का होईना चांगला पाऊस काही भागासाठी पाहायला मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। पावसाचं प्रमाण हे वाढत आहे, कोणत्याही ठिकाणी अचानकपणे देखील पावसाचा जोर वाढू शकतो। तसेच इकडे देसाईगंजच्या विदर्भातील देखील बहुतांश भागात आता उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा भाग असेल, कोकण किनारपट्टी असेल, नाशिक असेल, तसेच उर्वरित अहिल्यादेवीनगरचे काही उत्तरेकडील भाग, छत्रपती संभाजीनगर उत्तरेकडील भाग, शेवगावच्या भागात या ठिकाणी वातावरण कोरडेच राहील। तुरळक ठिकाणी पाऊस झालाच तर होईल, अन्यथा जास्त काय पावसाची शक्यता नाहीये। धन्यवाद।